रामेश्वरराव यांच्या लग्नाला आत्ता कुठे 7-8 वर्ष पूर्ण झाली होती. लगेचच त्यांच्या बायकोचं म्हणजे सुनीताताईंचं आकस्मिक निधन होणं आणि त्यानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी ही एकट्या रामेश्वररावांच्या खांद्यावरती येऊन पडणे एका पुरुष माणसाला खूपच धक्कादायक गोष्ट होती. एक वेळ जर बाप गेला तर आई आपल्या मुलांना सांगू शकते, परंतु जेव्हा घरातील आई जाती तेव्हा प्रत्येक गोष्ट ही बापालाच करावी लागत असते. अशा परिस्थितीमध्ये देखील रामेश्वररावांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे उत्तम शिक्षण देऊन लहानाचं मोठं केलं. परंतु त्याच रामेश्वररावाने कधी स्वप्नात देखील हा विचार केला नव्हता की त्यांचा मुलगा त्यांना अशा प्रकारे फसवेल आणि मरण्याचा प्रयत्न करून रस्त्यावरती काढून देईल. परंतु त्या मुलाने ह्या सगळ्या गोष्टी सत्यामध्ये उतरवून केल्या होत्या आपल्या वडिलांसोबत. परंतु ही गोष्ट जेव्हा त्याच्या सख्ख्या बहिणीला समजली तेव्हा तिने असा काही धडा शिकवला की भावाचं जगणं सोडा, परंतु त्याचं संपूर्ण जीवन हे जेलमध्ये गेलं होतं. शांतपणे सर्वजण रांगेत बसा, सर्वांना जेवण मिळेल. मंदिरातील पुजारी तेथील उपस्थित गरिबांना म्हणाले. तेवढ्यातच तिथे एक गाडी येते. काही लोक उतरतात आणि तिथे उपस्थित गरिबांना जेवण आणि ब्लँकेट वाटायला सुरुवात करतात. मधुरा तेथील मुलांसाठी स्वतः वेगळे स्वेटर घेऊन आली होती आणि तेथील मुलांना एका बाजूने देत पुढे चालली होती. जेव्हा मुलांचे स्वेटर वाटून झाले तेव्हा ती आपल्या कुटुंबातील लोकांना मदत करू लागली आणि सर्वांना जेवण वाढू लागली. जेवण वाढत असताना ती जेव्हा शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचली तेव्हा ती खूपच हैराण झाली आणि त्या वयोवृद्ध माणसाकडे पाहू लागली. तो वयोवृद्ध माणूस खाली मान घालून बसला होता. फाटलेले कपडे, फाटलेली चप्पल आणि थंडीने कुडकुडत होता. मधुरा जेव्हा नीट त्या वयोवृद्ध माणसाचा चेहरा पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातून सर्व खाली पडते. तेव्हा तो वयोवृद्ध म्हणतो, हे मी ठेवू का बाळा? मला खूप थंडी लागत आहे. एका ब्लँकेटने माझे थंडीपासून संरक्षण होणार नाही. हवं तर तू मला जेवण देऊ नकोस. त्या वयोवृद्ध माणसाचे बोलणे ऐकून मधुरा रडू लागली आणि ती म्हणाली, बाबा, तुम्ही मला ओळखले नाहीत? मी तुमची छकुली. तुम्ही इथे आणि ह्या अवस्थेमध्ये? तो वयोवृद्ध माणूस मधुराचे बोलणे तर ऐकत होता, परंतु त्याला काहीच समजत नव्हते. तो फक्त अवाक होऊन मधुराकडे पाहतच होता. तेवढ्यात मंदिरातील पुजारी मागून येऊन म्हणतो, काय तू यांना ओळखतेस? हो हो, हे माझे बाबा आहेत, मोरेश्वरराव. पण कोण आहेत हे? कुठून आले आहेत? आम्हाला काहीच माहिती नाही. फक्त एक दिवस इथे कोणीतरी यांना इथे बसवून निघून गेला. तेव्हापासून हे ह्याच मंदिरात राहतात बाहेर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या मागील जीवनाविषयी काहीच आठवत नाही. पण तू तर म्हणत आहेस की हे तुझे बाबा आहेत. मग यांची अशी अवस्था काही समजत नाही. त्यावर मधुरा म्हणाली, पंडितजी, माझ्या बाबांना माझा दादा रणवीर आल्याबरोबर अमेरिकेला घेऊन गेला होता आणि तेव्हापासून रोज माझ्या बाबांचे माझ्याबरोबर फोनवर बोलणे होत होते. मग ते इथे काय करत आहेत आणि ते सुद्धा अशा अवस्थेत? मी स्वतः खूप हैराण झाले. एकतर बाबांना दादाने इथे सोडलं असेल, नाहीतर बाबा स्वतःहून तिकडून आले असतील. पण आता तर त्यांना काहीच आठवत नाही. मी त्यांना काही विचारले तरी त्यांना आठवत नाही. शेवटी नक्की प्रकरण काय आहे दादालाच माहिती असेल. मी आत्ता लगेच दादाला फोन करते. मधुरा आपल्या दादाला म्हणजे रणवीरला फोन लावू लागली. रणवीरने फोन उचलताच ती म्हणाली, हॅलो दादा, कसा आहेस? काय करत आहेस? काही नाही, तुझ्या वहिनीबरोबर बाहेर शॉपिंगला जायची तयारी करत आहे. तू सांग, आज तुझ्या इकडे पूजा हवन आहे ना? झाली का त्याची तयारी? हो हो, तिकडे जातच आहे. दादा, जरा बाबांना फोन दे ना. ते काय आहे, बाबांना पूजापाठ खूप पसंत आहे. त्यांना व्हिडिओ कॉलवर सर्व काही दाखवते. अच्छा. रणवीर, बाबा बाबा करत फोन देऊ लागतो. समोरून हुबेहूब मधुराच्या बाबांचा आवाज येतो. ते म्हणतात, बोल छकुली बाळा, आज माझी तब्येत ठीक नाही आहे. मी औषध खाऊन आराम करत आहे. तू पुन्हा कधीतरी व्हिडिओ कॉल कर. त्यानंतर रणवीर फोन घेऊन म्हणतो, ते काय आहे ना मधुरा, बाबांना इकडची थंडी सहन होत नाही आहे, त्यामुळे ते थोडे सुस्त झाले आहेत. तू पुन्हा कधीतरी त्यांच्याबरोबर बोल.
रणवीरच्या ह्या बोलण्याने मधुरा तर हैराणच झाली होती. ती विचार करत होती, बाबा तर इथे समोर बसले आहेत, तर मग फोनवर कोणाचा आवाज आहे. पण नंतर तिला आठवले की जेव्हापासून दादा परदेशी गेला आहे तेव्हापासून त्याने व्हिडिओ कॉल केलाच नाही. फक्त फोनवरच बोलणे करून तो फोन ठेवून देतो. जेव्हा केव्हा मी त्याला व्हिडिओ कॉल करते तेव्हा तो काही ना काही कारण सांगून व्हिडिओ कॉल करण्याचे टाळतो. शेवटी हे सर्व काय आहे? मधुराने विचार केला आणि ती मोरेश्वर रावांना म्हणजे आपल्या बाबांना बरोबर घेऊन गेली आणि आपल्या नवऱ्याला अतुलला म्हणाली, माहीत नाही अतुल, बाबांना काय झाले आहे आणि जर दादा यांना अमेरिकेला घेऊन गेला होता तर मग हे इथे या अवस्थेत कसे? एक तर हे मला ओळखत नाही आहेत आणि तिकडे दादाचं माहीत नाही असे कोणाबरोबर बोलणे करून देत आहे, ते सुद्धा इतके दिवस. मधुरा, नक्की हे तुझेच बाबा आहेत ना? मी हेच यासाठी तुला विचारत आहे, कारण हे तुला ओळखत नाही आणि तिकडे तुझ्या दादाने तुझे बोलणे तुझ्या बाबांबरोबर करून दिले आहे. असे तर नाही ना की हा कोणीतरी हुबेहूब बहुरूपी आहे? अतुल हे बोलताच मधुरा वैतागली आणि म्हणाली, तू असं का बोलत आहेस? हे माझेच बाबा आहेत. बहुरूपी वगैरे सिनेमांमध्ये असतात, खऱ्या आयुष्यामध्ये नाहीत. आणि मी माझ्या बाबांना ओळखणार नाही का? हा कोणता तरी मोठा कट आहे. परंतु त्याचा शोध कसा घेऊ? दादा दूर जाऊन बसला आहे आणि फोनवर तर बाबा तिकडेच आहेत असे म्हणत आहे आणि इथे मात्र बाबा सर्व काही विसरून बसले आहेत. मग मी या मागील सत्य कसं शोधून काढणार? तेव्हा अतुल म्हणतो, मधुरा, तू हे सर्व नंतर कर. सर्वात अगोदर आपल्याला तुझ्या बाबांवर उपचार करायला हवेत. एकदा का बाबा ठीक झाले मग सर्व काही आपोआपच ठीक होईल. तेव्हा मधुरा मोरेश्वर राव यांच्या पायाजवळ बसून म्हणते, बाबा, तुम्हाला तुमची छकुली आठवत नाही का? तुम्ही आवडीने मला छकुली म्हणायचात. बाबा, मीच तर तुमची जीव की प्राण होते, तरी सुद्धा तुम्ही मला विसरलात. हे कसे शक्य आहे? काहीतरी आठवा ना बाबा, तुम्ही एवढे अनोळखी नाही होऊ शकत. मधुरा आपल्या बाबांजवळ बोलत असतानाच रडत होती. बाळा, कोण आहेस तू? खरंच मला आठवत नाही आहे. पण बाळा, तू जे काही काम करत आहेस ना बाळा, खरंच गरिबांना दान वगैरे खूप काही काम करत आहेस ना, ते खूप पुण्याचे काम आहे. तुला माहिती आहे का? त्या मुलांना जेव्हा रात्री थंडी लागते तेव्हा ते खूप रडतात, पण आज ते शांतपणे झोपू शकतील. देव तुझे भले करो. मोरेश्वरराव आपल्या थरथरत्या हाताने मधुराला आशीर्वाद देत म्हणाले, बाबा, हे सुद्धा तुम्ही शिकवले आहे. जर आपण कोणाला मदत करण्याच्या लायक असलो तर नक्कीच मदत करायला हवी, कारण देवाने आपल्याला एवढे सारे दिले आहे तर त्यातील थोडे आपण दुसऱ्याला देऊन त्याच्या जीवनात सुद्धा आनंद आणू शकतो. ही तुमचीच तर शिकवण आहे. बाबा, भले तुम्हाला आता काही आठवत नसेल, परंतु मला सर्व काही आठवत आहे आणि तुमची ही मुलगी तुमची सुद्धा मदत करेल. दुसऱ्या दिवशी मधुरा आपल्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि डॉक्टरांना म्हणते, यांना काय झाले आहे माहीत नाही, परंतु हे जुनी ओळख आहे आणि जुन्या सर्व गोष्टी विसरून गेले आहेत. त्यावर डॉक्टर म्हणतात की अशा माणसांना पुन्हा त्यांच्या भूतकाळातील गोष्टींची ओळख आणि जुन्या आठवणी करून देणे खूपच मुश्किल काम आहे. पण कधी कधी जर यांना त्यांच्या भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा दिसल्या तर कदाचित त्यांना भूतकाळातील काही गोष्टी आठवण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मला यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील, मग मला समजेल की यांची अवस्था नक्की कशी काय आहे. त्यानंतरच आपण प्रयत्न करू शकतो. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मधुरा खूपच निराश होते. मग ती आपल्या बाबांना घेऊन परत घरी येते. घरी आल्यानंतर ती अतुलला म्हणते, अतुल, आजपर्यंत मी कधीच स्वतःला एवढी लाचार समजत नव्हते जेवढी आज समजत आहे. कारण बाबांसोबत नक्की काही ना काहीतरी वाईट झाले आहे. मी सध्या तरी काहीच करू शकत नाही, पण काय करू, ज्याने बाबा बरे होतील आणि त्यांना सर्व काही आठवेल. हे बघ मधुरा, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांच्या काही जुन्या आठवणीतील दृश्य त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी परत आणण्यासाठी मदत करू शकतात. परंतु आपल्याला नक्कीच माहीत नाही
की बाबांवर कोणत्या गोष्टीचा आघात झाला आहे, तर मग आपण त्या गोष्टी त्यांना कशा दाखवू शकतो? आता आपल्याकडे एकच मार्ग आहे. आपल्याला काही करून तुझ्या दादाला, रणवीरला सांगावे लागेल. त्यालाच माहीत असेल. त्यावर मधुरा म्हणाली, अतुल, तू बरोबर बोलत आहेस. परंतु एवढ्या दिवसांपासून दादा माझ्याबरोबर खोटे बोलत आहे. मग तो आता आपल्याबरोबर कशावरून खरं बोलेल? मी तर हा विचार करून हैराण आहे की माझ्या भावाला अमेरिकेला जाऊन जवळपास 1 वर्ष झालं आहे आणि तेव्हापासून बाबा ह्याच अवस्थेत जगत होते. थंडी, गरमी, पाऊस हे सर्व झेलत होते आणि मी मूर्ख इथे जवळच असून अशी समजत होते की बाबा तर अमेरिकेमध्ये आरामात आहेत. का नाही माझा एकदा सुद्धा डोक्यात आलं की बाबांना दादा कधीच व्हिडिओ कॉलवर का नाही आणत? त्यावर अतुल म्हणाला, मधुरा, मी तुझी अवस्था समजू शकतो, परंतु ही वेळ भावनांमध्ये वाहून जाण्याची नाही आहे, तर एक ठोस पाऊल उचलण्याची आहे. रणवीरला आपण हे सत्य सांगणार नाही की बाबांचा पत्ता आपल्याला मिळालेला आहे, नाहीतर ते भारतात कधीच परत येणार नाही. म्हणून आपल्याला काहीही करून त्याला भारतात बोलावून घ्यावंच लागेल आणि त्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे. त्या गोष्टीसाठी आपण त्याला इथे बोलवू शकतो. ती गोष्ट म्हणजे पैसा. आपण तुझ्या दादाला फोन करून सांगूया की तुझ्या बाबांची कोणीतरी पॉलिसी मॅच्युअर झाली आहे आणि त्याचे पूर्ण 1 करोड रुपये तुला मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुला बाबांना इकडे घेऊन यावे लागेल. जेव्हा ते इकडे येऊन सही करतील तेव्हाच ते पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जातील. पण त्याला कोणतीही शंका यायला नको. म्हणून आपण त्याला सांगूया की तुझ्या बाबांनाच विचार की त्यांची अशी कोणती पॉलिसी होती का. त्याच्यावर त्यांनी दुसरा पत्ता म्हणून माझ्या घराचा पत्ता दिला आहे. जेव्हा त्याला तू असे सांगशील तेव्हा तो एक काहीतरी कारण सांगेल, नाहीतर म्हणेल की बाबा हो बोलत आहे. पैशांची गोष्ट ऐकल्यानंतर तो नक्कीच येईल. तेव्हा आपल्याला समजेल की तो बाबांना सोबत न आणण्याचे कारण काय सांगत आहे. तोपर्यंत आपल्याला बाबांना कुठेतरी लपवून ठेवावे लागेल. त्या दिवशी रात्री मोरेश्वरराव झोपेत जोरजोरात ओरडू लागले. ते म्हणत होते, मी नाही मारले त्याला, मी नाही मारले त्याला. बाळा, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मधुरा आपल्या बाबांच्या रूममध्ये झोपली होती. ती त्या आवाजाने उठून बसली, परंतु तिने मोरेश्वररावांना उठवले नाही. तिला वाटत होते की बाबा झोपेतच काहीतरी कामाची गोष्ट बोलतील, परंतु ते तेवढंच बोलून शांत झाले आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी मधुरा रणवीरला फोन करते आणि सांगते, जसे अतुलने सांगितले होते तसेच त्याला सांगते आणि म्हणते की दादा जरा बाबांना फोन दे. पण रणवीर म्हणतो, अगं बाबा त्यांच्या वयाच्या मित्रांबरोबर यावेळी बाहेर जातात. पूर्ण दिवस घरात बसून बोर होऊन जातात. म्हणून मीच त्यांना सांगतो की बाहेर जात जा. पुढे रणवीर म्हणतो, जर गरज पडली तर मी त्यांना घेऊन येईल, पण फक्त मी एकटा आलो तर नाही चालणार का? ते काय आहे, बाबांचे आता खूप वय झाले आहे ना, त्यांना एवढा प्रवास होणार नाही. तुला तर माहीतच आहे की किती लांबचा प्रवास आहे. दादा, पॉलिसी तर बाबांच्या नावावर आहे ना, मग त्यांचीच सही लागेल ना. पण त्यांनी नॉमिनी तुला ठेवले आहे. तरी मी वकिलांना विचारते की फक्त तुझ्या सहीने काम होईल की नाही. एवढे बोलून मधुरा फोन ठेवून देते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती रणवीरला फोन करते आणि म्हणते, दादा तुझ्या सहीने सुद्धा काम चालून जाणार आहे. त्यावर खुश होऊन रणवीर म्हणतो, ठीक आहे, लवकरात लवकर तिकीट काढून मी तिकडे येतो. ते काय आहे, तुझ्या वहिनीला सुद्धा तिकडे यायचे आहे. खूप दिवस झाले आम्ही तिकडे आलोच नाही ना. हो हो दादा, तुम्हा सर्वांचे स्वागतच आहे. बाबा सुद्धा आले असते तर खूप बरे झाले असते. माझी त्यांच्याबरोबर भेट झाली असती. पण तू आणि वहिनी दोघेही येत आहात, मग तिकडे बाबांची देखभाल कोण करेल? तेव्हा रणवीर म्हणाला, इथे बाबांची काळजी घ्यायला एक फुल टाईम केअरटेकर ठेवलेली आहे, जी बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते. आणि काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. मग मधुरा फोन ठेवते आणि अतुल म्हणतो, कसे खोट्यावर खोटे बोलत जात आहे दादा. आता त्याच्या खोट्या बोलण्याला योग्य उत्तर दिले नाही तर मी सुद्धा माझे नाव मधुरा सांगणार नाही. हो मधुरा, पण आपल्याला पूर्णपणे सतर्क होऊन काम करावे लागेल. असे व्हायला नको की रणवीर येथे येण्या अगोदरच त्याला सर्व काही सत्य समजेल
अतुल मधुराला समजावत होता. त्यानंतर एक दिवस मधुरा आपल्या बाबांना बागेत फिरण्यासाठी घेऊन जाते. ती तिथे आपल्या बाबांबरोबर बसून त्यांना काही जुने फोटो दाखवत असते. पण मोरेश्वरराव ते सर्व फोटो एका अनोळखी माणसाप्रमाणेच पाहत होते. एवढेच काय तर ते आपल्या बायकोला सुद्धा ओळखू शकत नव्हते. जसं जसं मधुरा फोटो पुढे करत होती, मग पुढे जाऊन मोरेश्वरराव समोर जेव्हा रणवीरचा फोटो आला, तेव्हा मोरेश्वरराव यांचा चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ते अचानकपणे बोलू लागले, "अरे हां, तुमच्या परिवारामध्ये काय करत आहे? बाबा, तुम्ही ओळखता याला? काय केले होते याने?" मधुरा आश्चर्याने मोरेश्वरराव यांना विचारत होती. आता मोरेश्वरराव काहीतरी बोलणार एवढ्यातच एक व्यक्ती तिथे येऊन मधुराला म्हणतो, "अरे मधुरा बाळा, तू किती दिवसांनी भेटते तुम्हा लोकांबरोबर. आणि मोरेश्वरराव हे कधी आले अमेरिकेवरून?" "अहो मोहन काका, तुम्ही कसे आहात?" मधुराने विचारले. "बाळा, मी ठीक आहे. जेव्हापासून ह्या वस्तीपासून दूर गेलो आहे, तेव्हापासून जवळपास सर्वांसमोर नातेसंबंध तुटून गेले आहेत. आता वय झाले आहे, त्यामुळे जास्त घराबाहेर पडणे होत नाही. मोरेश्वरराव तर सर्वांना भेटलो होतो, तेव्हा ते अमेरिकेला जाणार होते. मग ते इकडे कधी परत आले? तू तर मोरेश्वरराव आल्यानंतर एक फोन सुद्धा मला केला नाहीस. फोन करून तुम्हाला सांगायला हवं होतंच ना की मोरेश्वरराव आले आहेत. आम्ही शेजारी कमी आणि मित्र जास्त होतो. मी थोडा दूर काय निघून गेलो, तुम्ही सर्व नातेच तोडलेत." मोहन काका बोलत होते. त्यावर मधुरा म्हणाली, "काका, काय सांगू तुम्हाला? बाबांना आता काहीच आठवत नाही. तुमचा तर विश्वासच बसणार नाही की मी बाबांना कोणत्या अवस्थेत पाहिलं आहे. आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर अतुलची बदली ह्या शहरामध्ये झाली. माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आणि मी विचार करत होते की दादा आणि बाबा सुद्धा अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले आहेत. तेव्हा विचार केला की ह्या शहरात जाऊन आपल्या परिवारासोबत एकत्र राहावे. इथे आल्यानंतर आपल्याला मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे मी देवीच्या मंदिराबाहेर काही गरिबांना दान करण्याच्या उद्देशाने गेली होती. तर बाबा तिथे भिकाऱ्यांच्या रांगेत भीक मागत होते. मी पाहिले, मी तुम्हाला सांगू शकत नाही काका. त्यावेळेला माझी काय अवस्था झाली होती. मला तर वाटत होते बाबा अमेरिकेत आराम करत आहेत, पण बाबांची इथे तर अशी अवस्था. पण त्याविषयी बाबा काही सांगत नाही आणि दादा सुद्धा काहीच बोलत नाही. तेव्हा मोहन काका म्हणाले, "बाळा, तुझ्या बाबांनी अमेरिकेतला जात आहे ही गोष्ट जेव्हा मला सांगितली होती आणि ते सुद्धा रणवीर बरोबर, तेव्हाच ती गोष्ट मला खटकली होती. कारण रणवीर तर कधीच तुझ्या बाबांबरोबर नीट वागत नव्हता. ते त्याचे दुःख नेहमी मला सांगत असायचे. एक वेळी गोष्ट आहे, एकदा तुझे बाबा मला भेटायला आले, तेव्हा ते म्हणाले, 'मोहन, एक कप चहा पाजणार का?' मी माझ्या सुनेला आवाज देऊन चहा मागवला. चहा पेल्यानंतर तुझे बाबा काहीतरी सांगू इच्छित होते, परंतु ते काहीच बोलत नव्हते. तेव्हा मी त्यांना विचारले की मोरेश्वरराव, काही परेशानी आहे का? तेव्हा तुझे बाबा म्हणाले, 'मोहन, तू मला काही खायला देऊ शकतोस का? खूप भूक लागली आहे मित्रा. परंतु तू ही गोष्ट रणवीरला किंवा माझ्या सुनेला सांगू नकोस. ते सकाळीच कुठेतरी गेले आहेत. मला वाटले की माझ्यासाठी जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवलं असेल. कुठेच काही नाही. मला खूप जोराची भूक लागली आहे, परंतु माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत.' तेव्हा मला रणवीरचा खूप राग आला की असे कोणी करू शकतं का? तुझे बाबा म्हणत होते, मी एकतर मधुमेहाचा पेशंट आहे, त्यामुळे मला जास्त वेळ उपाशी राहून सुद्धा चालत नाही. त्याच वेळी मी त्यांना उपमा खायला दिला. ही झाली त्या दिवसाची गोष्ट. परंतु दिवसेंदिवस तुमच्या घरातून ओरडण्याचा आवाज येत असायचा. आवाज माझ्या परिवारातील लोक सुद्धा ऐकत होते. एक दिवस तर माझ्या मुलाने चक्क पोलिसांना बोलावून घेतले, कारण हे सर्व बंद व्हायला पाहिजे होते. पण मला काय माहीत होते की आमचे हे पाऊल मोरेश्वररावांना आमच्यापासून दूर घेऊन जाईल. पोलीस तर निघून गेले होते, परंतु मोरेश्वर पूर्णपणे बदलून गेला होता. तो माझ्याबरोबर बोलायचाच बंद झाला. त्याने माझ्या घरी येणं सुद्धा बंद केलं होतं. पण एक दिवस अचानक तो माझ्या घरी आला आणि म्हणाला, मी अमेरिकेला जात आहे. अरे, मीच माझ्या मुलाला चुकीचे समजत होतो, परंतु मी आता जात आहे. माहीत नाही परत कधी भेटणे होईल. तेव्हा माझ्या घरातील सर्वांनाच वाटले की चला ठीक आहे,
चांगले झाले मी माझ्या डोळ्यांनी त्यांना त्यांच्या घराला कुलूप लावून निघताना पाहिले होते. काही दिवसांनी आम्हीच आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. त्यानंतर आज भेटणे होत आहे. मोहन काका म्हणत होते. एवढं सर्व काही चालू होतं, परंतु तुझ्या बाबांनी मला कधीच काही सांगितले नाही. आता माझा पूर्ण विश्वास बसला होता की हे सर्व दादानेच प्लॅनिंग केले आहे. मधुरा बाळा, मी तुझ्या बाबांना कितीतरी वेळा म्हणालो होतो की तुला काही अडचण असेल तर मला सांग. तर तुझे बाबा म्हणायचे की आता माझ्या आयुष्यात किती राहिले आहे. उगाचच मी माझ्या मुलांविषयी काही सांगून त्यांना परेशान का करू. माझा मुलगा तर अगोदरपासून मला परेशान आहे आणि माझ्या मुलीची याच्यात काय चूक आहे. तिच्या संसारात उगाचच माझ्यामुळे विघ्न यायला नको म्हणून मी माझ्या मुलीला सुद्धा काही सांगत नाही. असेच तुझे बाबा मला सांगत असायचे. काका, कदाचित बाबांची हीच अवस्था मला अगोदरच समजली असती. त्यावर मोहन काका म्हणाले, बाळा, यामध्ये तुला माझी काही मदत लागली तर मला कधीही सांग. किती हसतमुख राहायचा माझा मित्र, पण आज त्याची काय अवस्था झाली आहे. एवढे बोलून मोहन काका तिथून निघून गेले. मधुरा मोरेश्वर रावांना घेऊन घरी परत आली. घरी आल्यानंतर तिने पुन्हा रणवीरचा फोटो त्यांना दाखवला आणि त्यांना विचारले, तुम्ही याला ओळखता का. पण आता मोरेश्वर रावांना काहीच आठवत नव्हते. दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस रणवीर आला. रणवीर आल्यानंतर मधुराने मोरेश्वर रावांना लपून ठेवले होते. रणवीर येऊन मधुराला म्हणतो, कधी जायचे आहे सही करायला. दादा, आत्ता कुठे तू आला आहे. सर्व तर होऊ दे. एवढी काही घाई गडबड कशासाठी करत आहेस. जरा थोडा वेळ आमच्या सोबत तरी घालव. तेव्हा रणवीर म्हणतो, अगं मधुरा, मी माझ्यासाठी नाही, बाबांसाठी एवढी घाई करत आहे. आम्ही त्यांना तिकडे एकट्यांना सोडून आलो आहेत ना, म्हणून एवढी गडबड. हो, बरोबर आहे दादा तुझे, पण बाबांना एकदा फोन तर कर. एक काम कर, व्हिडिओ कॉलच कर, मग समजेल तरी ते एकटे व्यवस्थित आहेत की नाही. मधुरा असे म्हणताच रणवीर म्हणाला, नाही, आता बाबांची औषध घेऊन आराम करण्याची वेळ आहे. माझे आत्ताच्या मॅडम बरोबर बोलणे झाले आहे. आत्ताच ते झोपले आहेत, नंतर बोलणे करून देईन. ठीक आहे, तुम्ही लोक नका, मीच तुमची बाबांना भेट घालवून देते. मधुरा असे म्हणतात. अतुल पाठीमागून मोरेश्वर राव यांना घेऊन आतमध्ये आला. मोरेश्वर रावांना पाहताच रणवीर आणि त्याच्या बायकोला खूप मोठा धक्का बसला. काय झाले दादा, एवढा का घाबरला आहेस. तुम्हा लोकांना काय वाटले की तुम्ही एवढा मोठा कांड करून त्यामधून सही सलामत बाहेर पडाल. अरे, पॉलिसी तर फक्त बहाणा होता तुम्हा लोकांना इथे बोलवण्यासाठी. खरं तर बाबांनी मला ह्या अगोदरच तुमच्याविषयी सर्व काही सांगितले आहे. आता तुम्ही लोक अमेरिकेला नाही तर जेलमध्ये जाणार. मधुरा असे म्हणताच रणवीर म्हणतो, बाबांनी तुला काय सांगितले आहे. यांची तर स्मरणशक्ती पूर्ण गेली आहे, मग ते तुला कसे काय सांगणार. अरे वा, मग तुम्हाला तर सर्व काही माहीतच आहे. चला, चांगलेच झाले. आता बाबांबरोबर काय झाले आहे, त्यांची अशी काही अवस्था झाली आहे, तुम्ही सांगणार की काही पुरावे असे देऊ की ज्याने तुमचे अमेरिकेला जाणे कायमचे बंद होईल. आणि जर तुम्ही तुमचे पूर्ण सत्य सांगितले तर मला दया येऊन कदाचित मी तुम्हाला माफ करेन. काय आहे ना मधुरा, बाबांचे वाढते वय आमच्यावर ओझे बनून राहिले होते. आम्ही त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याच्या विचारात होतो. त्यातच आम्हाला हे घर विकून कायमचे अमेरिकेत जायचे होते. परंतु माहीत नाही बाबांनी ही गोष्ट कशी समजली आणि ते हे घर देण्यासाठी तयार नव्हते. ते आमच्यासोबत अमेरिकेला राहायला यायला तयार होते, परंतु घर विकायला मात्र तयार नव्हते. त्यामुळे सरळ बोटाने तूप निघत नाही म्हटल्यावर आम्ही बोट वाकडे करून ते काढण्याचा प्रयत्न केला. सोनमने एक प्लॅन बनवला. त्यामध्ये सोनमने एक चाकू घेऊन बाबांसमोर येऊन म्हणते, बाबा, जर तुम्ही ह्या कागदांवर सह्या केल्या नाहीत, मी माझ्या हाताच्या नसा कापून स्वतःचा जीव देईन. मी सुद्धा नाटक करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा बाबांना वाटले की सोनम खरंच असे करत आहे आणि तिने जर असे केले तर, म्हणूनच खूप घाबरले आणि त्यांनी कागदांवरती सह्या केला. तरी सुद्धा सोनम आपल्या हातावर सुरी अशा प्रकारे मारते तेव्हा नकली रक्ताचे पॅकेट फोडून ते नकली रक्त खाली पडते. तेव्हा सोनम खाली पडून मरणाचे नाटक करू लागली. आता आम्ही हे का करत होतो, कारण बाबांपासून आमची सुटका व्हावी. ते आमच्याबरोबर यायला नको.
सोनमच्या हातातून ते आलेले रक्त पाहून बाबा बेशुद्ध झाले. त्यांना तो एवढा मोठा धक्का बसला. जेव्हा ते शुद्धीत आले तेव्हा ते त्यांच्या सर्व जुन्या गोष्टी विसरून गेले होते. तेव्हा आम्ही विचार केला की हीच आपल्यासाठी योग्य संधी आहे. तुझ्यासहित सर्वांनाच आम्ही अमेरिकेला जाण्याविषयी माहीत होते. आम्ही बाबांची स्मृती गेल्याचा फायदा उचलला. तेव्हा आम्ही बाबांना सोबत घेऊन निघालो. परंतु मध्येच रस्त्यामध्ये त्यांना सोडून आम्ही पुढे निघून गेलो. कारण आम्हाला माहीत होतं बाबा आता पुन्हा घरीही जाऊ शकत नाही किंवा कोणाला स्वतःची ओळखही सांगू शकत नाही. माहीत नाही हे तुला कसे भेटले असेल, रणवीर म्हणाला. त्यावर मधुरा म्हणाली, नालायका, अजून तू एक गोष्ट लपवून ठेवली आहेस. तुम्ही लोकांनी मला विष देऊन कसे मारण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा सांग. ज्या मांजरीने माझ्यासाठी आणलेले जेवण खाल्ले ती बिचारी जीवानिशी गेली. तेव्हा बाजूला बसलेले मोरेश्वरराव बोलू लागले, तुम्हा सर्वांना आठवू लागले का बाबा? मधुरा म्हणाली, हो बाळा, जेव्हा हा माझी गोष्ट सांगत होता तेव्हा मला सर्व काही आठवू लागले होते. परंतु मी विचार करत होतो की माझी मेलेली सून कशी जिवंत झाली. तेव्हा मधुरा म्हणाली, दादा, तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? हे आपले बाबा आहेत. ते जवळपास 1 वर्ष रस्त्यावर राहून जगत होते. पुढे सुद्धा ते असेच जगत राहिले असते. एक दिवस ते असेच निघून गेले असते. मग तूच म्हणाला असतास की मी बाबांचे अंतिम संस्कार केले. एवढ्या दिवसांपासून तू बाबांचा आवाज मला ऐकवत होतास, ते काय होते? तो तर एक आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता, कारण कोणालाही शंका यायला नको. ही सुद्धा आता कबुली रणवीरने दिली होती. तेव्हा मधुरा म्हणाली, सॉरी दादा, आता तुम्ही दोघेही अमेरिकेला नाही जाऊ शकत, कारण पोलीस येत आहेत. तेच तुम्हाला योग्य जागेवर घेऊन जातील आणि पुराव्यासाठी तुम्ही जे काही बोलत आहात त्या सर्व गोष्टी रेकॉर्ड झालेल्या आहेत. रणवीर अगदी काकुलतेला येऊन म्हणतो, मधुरा, तू मला माफ कर. बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे मी मोठ्या मुश्किलीने अमेरिकेमध्ये सेटल झालो आहोत. आता माझे पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जाईल. तेव्हा मोरेश्वररावांनी रणवीरच्या एक जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, आता का माझी माफी मागत आहेस? जा आणि कोणता तरी दुसरा प्लॅन बनव. तेवढ्यात पोलीस येतात आणि रणवीर आणि सोनमला घेऊन जातात. त्यानंतर मधुरा मोरेश्वररावांना मिठी मारते आणि म्हणते, बाबा, मी आज खूप खुश आहे, कारण तुम्ही पूर्णपणे बरे झाले आहात. आता अजून सुद्धा कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहेत, ते पहा, असे म्हणत मधुरा दरवाजाकडे बोट दाखवते. तेव्हा दारामध्ये मोहन काका उभे असतात. तेव्हा मोहन काका आत येतात आणि म्हणतात, काय रे मित्रा, मला विसरलास का? तेव्हा मोरेश्वरराव हसत म्हणतात, अरे यार मित्रा, मी तुला कसा विसरू? तेव्हा मोहन काका म्हणतात, पण एक गोष्ट सांग, तू तर खूप खुश होतास अमेरिकेला जाण्यापूर्वी. असे तर वाटलेच नव्हते की रणवीर तुझ्यावर अमेरिकेला नेण्यासाठी जबरदस्ती करत आहे. त्यावर मोरेश्वरराव म्हणतात की त्या दोघांचा प्लॅन होता की माझ्या मुलीला विष द्यायचे आणि हे घर विकून अमेरिकेला जाऊन राहायचे. परंतु ही गोष्ट मला जेव्हा समजली तेव्हा मी त्यांना विरोध केला, म्हणून त्या दोघांनी मिळून ह्या सर्व गोष्टी केल्या. तेव्हा मध्येच मधुरा म्हणाली, बाबा, आता झालेल्या जुन्या गोष्टी विसरून जा. आता खऱ्या अर्थाने आपण मागच्या सर्व गोष्टी विसरून आनंदाने जगायला हवे. असेच म्हणत सर्वजण जोरजोरात हसू लागले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.